तुम्हाला चहा आवडतो, तुम्ही दररोज चहा पिता, पण एक सांगतो, तुम्ही तुमचे शरीर हळूहळू खराब करून घेता. तर जय श्रीराम मित्रांनो, आपल्या फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आज मी असा विषय करणार आहे की चहा पिल्याने तुमचे शरीर हे हळूहळू खराब कसं होतं हे तुम्हाला सांगणार आहे. याला स्लो पाहिजे म्हणत असतात. भरपूर जण सकाळी उठल्याबरोबर रिकामा पोटी चहा घेत असतात, पण चहा रिकामा पोटी घेतल्याने तुम्हाला ऍसिडिटी लागत असते, तुमचं पोट सुजत असतं, त्यामुळे तुम्हाला भूक लागत नसते. हे सर्व चहा पिल्याने असतं आणि यामुळे तुमच्या शरीरे हळूहळू फुगत जात असतात. पोटातला भाग येतो, पोटाचा भाग येतो, हळूहळू फुगत जात असतो. मान्य, चहा पिल्याने तुम्हाला चहामध्ये कॅफेन असते, त्यामुळे तुम्हाला एनर्जी भेटते. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. बरोबर आहे. तर म्हणून तुम्हाला चहा हा सोडावा लागेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही फिटनेस लवर असणार तर तुम्हाला चहा सोडणं खूप गरजेचं आहे. कारण की चहामध्ये तुम्ही भरपूर जण काय करत असता माहितीये का, वर्कआउटला याच्या अगोदर चहा घेत असतात. तर चहा घेऊन आल्याने तुम्हाला काय होत असतं, चहा घेऊन आल्याने तुम्हाला घाम येत असतो, चक्कर येत असते, शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. तर मित्रांनो, त्याची एनर्जी कॅपेन असल्यामुळे थोड्या पुरतच असते, जास्त प्रमाणात नसते त्याची एनर्जी. म्हणून तुम्हाला थोडा योग्य वाटेल, पण त्यानंतर तुम्हाला तुमचं शरीर डिहायड्रेट व्हायला लागून जाईल, चक्कर यायला लागून जातील, तुम्हाला घाम यायला लागून जाईल. यामुळे तुमच्या फिटनेस मध्ये जी स्टॅमिना स्ट्रेंथ बनलेली असते ती पूर्णतः तुटून जात असते. म्हणून तुम्हाला चहा हे सोडावं लागेल. कारण की चहामध्ये साखर, दूध या गोष्टी आलेल्या असतात. तुम्ही म्हणाल तर दूध मध्ये कॅल्शियम वगैरे असतं, पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही नुसतं दूध घेणं आणि तुम्ही एक साखर त्याच्यात मिक्स करून आणि सर्व एक मिश्रण बनवून तुम्ही जी प्रोसेस करून चहा घेता ना, ते एकदम चुकीची. म्हणून तुम्ही चहा सोडा. त्यानंतर तुम्हाला जर एनर्जी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्ही ग्रीन टी घ्या, ब्लॅक कॉफी घ्या. ब्लॅक कॉफी मध्ये साखर नका टाकू. त्यानंतर कोमट पाणी घ्या, लिंबू पाणी घ्या. या गोष्टी घ्या मित्रांनो, भरपूर आहे असं की ज्याच्याने तुम्हाला एनर्जी भेटेल. पण तुम्ही तुमचे शरीर हे हळूहळू खराब करता, ते कशामुळे करताय? चहामुळे करताय. कारण की चहामुळे तुम्हाला तुमचं भूक लागत नसते, त्यानंतर तुमचे शरीर डिहायड्रेट होत असतं, त्यानंतर तुमचं पोट हे सुजत जात असतं. त्यानंतर तुम्हाला अशा एक सवय लागल्यामुळे तुम्हाला तुमची एनर्जी घडोघडी डाऊन होत असते. भरपूर जण असतात की त्यांना चहा ही टायमाला लागत असते. का मित्रांनो, त्यामध्ये कॅफेन असतं, मान्य आहे, पण ती कॅफेन फक्त थोडा वेळ काम करते, त्यानंतर परत तुमची एनर्जी डाऊन असते. ही तुमच्या शरीराला सवय लागली तर तुमची जी स्ट्रेंथ स्टॅमिना बनलेला असतो तो पूर्णतः तुटून जात असतो. म्हणून तुम्ही त्याच्या बदल्यात ग्रीन टी घ्या, ब्लॅक कॉफी घ्या, कोमट पाणी घ्या, लिंबू पाणी घ्या. या गोष्टी घ्या, ज्यामुळे तुमची फिटनेस ची स्ट्रेंथ एकदम स्ट्रॉंग असेल आणि तुम्हाला या सवयीपासून तुमचे शरीर